यवतमाळमध्ये एका महिन्यात तब्बल 22 शेतकऱ्यांच्या आत्महत्या। 30 ते 50 वयोगटातील शेतकऱ्यांची संख्या अधिक, तर शेतकरी आत्महत्या चिंतेची बाब। पालकमंत्री संजय राठोड यांची प्रतिक्रिया। चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये समेटानंतरही तिढा कायम। ठाकरेंची शिवसेनाही महापौर पदासाठी उमेदवार देणार असल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढली, तर महापौर आमचाच भाजपचा निर्धार। अजित पवारांच्या निधनानंतर सुनील तटकरेंचं गलिच्छ राजकारण। शरद पवारांना शह देण्यासाठी सुनेत्रा पवारांना शपथ घ्यायला लावली। शिवसेनेच्या रामदास कदमांचा घणाघात। अभिभाषणावर चर्चेला खिळी घालून काँग्रेसनं राष्ट्रपतींचाच नाही तर आदिवासी समाजाचा अपमान केला। पंतप्रधान मोदींचा घणाघात। राहुल गांधी अहंकारी नेता असल्याची टीका। भारताच्या वाईन निर्यातीमध्ये 80% वाढ, तर देशभरातील वाईन निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा 90% वाटा। लोकसभेत केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाची माहिती। रिझर्व्ह बँक आज पतधोरण जाहीर करणार। रेपो रेट 5.25% कायम राहण्याचा अर्थतज्ञांचा अंदाज। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील किरणोत्सवात 25 वर्षात प्रथमच खंड। मावळतीची सूर्यकिरणं देवीच्या चरणापर्यंत पोहोचलीच नाहीत। हवामान बदल आणि प्रदूषणाचा फटका बसल्याचं अभ्यासकांचं मत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।